समोर बघू शकता फ्राय केलेलं चिकन आहे आणि खाली मिसळला जे पदार्थ दिले जातात ते सगळे मित्रांनो कट तुम्ही चेक करू शकता. मिसळला काय सुंदर कट आलाय. चिकन लवर्स असतील त्यांना नक्कीच ही चिकन मिसळ आवडणार आहे. जणांचं पाणी सुटलं असेल तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी मिरजेला या हॉटेलवरती. आता खरंच टेक्चर एकदम जबरदस्त आहे. नाही पण काही इच्छा झाली मिरजेला यायचं आणि दिलेल्या पत्त्यावरती या आणि हे मिसळ जी आहे ती टेस्ट करा. तर मित्रांनो नमस्कार. मिरजेमध्ये आता आपण आलोय. मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी रोडवरती तांबोळी हॉस्पिटलच्या समोरच बापूजी मिसळ आता आपण भेट देणार आहोत. मित्रांनो या मिसळच्या ठिकाणी 7 प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळ मिळतात. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मिसळी आहेत तर त्यापैकी 7 प्रकारच्या मिसळी इथं मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं नॉनव्हेज मिसळ पण मिळते. होय मित्रांनो बरोबर ऐकलं तुम्ही, नॉनव्हेज देखील मिसळ इथं मिळते. तर ती कशी केली जाते आपण बघूया. आणि हॉटेलमध्ये मित्रांनो ज्या काही मिसळ मिळतात ते आता मी तुम्हाला नावच वाचून दाखवतो. तर बापूजी स्पेशल इथं मिसळ मिळते, सैराट मिसळ मिळते जी की कोल्हापुरी आणि झणझणीत असेल, थंडावा मिसळ ज्यामध्ये दही वगैरे ऍड करून जी केलेली आहे ती थंडावा मिसळ इथं मिळते. तसंच जी नॉनव्हेजची मिसळ म्हटली त्यालाच त्यांनी कॉकॉक मिसळ असं नाव दिले आणि काळी मिसळ पण इथं मिळते. बाकीच्या ह्या ज्या आता आहेत त्या रेग्युलर मिसळ मिळतात. बाकीची बालिश मिसळ आणि मट्टा मिसळ ह्या अवेलेबल जशी गर्दी वाढेल तसं ते चालू करणार आहेत. ती बालिश मिसळ म्हणजे थोडीशी कमी तिखट आहे, जेणेकरून तिखट ज्यांना चालत नाही त्यांना किंवा लहान मुलांना ती मिसळ चालेल. तर मित्रांनो आता कॉकॉक मिसळ कशी केली जाते म्हणजे नॉनव्हेज मिसळ कशी केली जाते बघूयात आपण या. ह्या मिसळसाठी लागणारे मसाले आता आपण बघणार आहोत. तर इथं मसाले पण दाखवूयात. कांदा लसूण चटणी आहे आणि लाल ही रंगाची चटणी आहे, तसंच हळद आहे. आणि हे काय मसाला? मिसळचा मसाला घेतला. ओके. हे खोबऱ्याचं तीळ खोबरं पेस्ट केलेलं आहे, कांदा काळा भाजून केलेला मसाला आहे, हे आलं लसूणची पेस्ट आहे, तसंच रेग्युलर मसाला आहे आणि इथं चिकन मॅरिनेशन साठी करून ठेवलेलं आहे चिकनचे पीस आणि इकडं आहे तो कांदा आहे. तर मित्रांनो हे सगळे मसाले वापरून आता आपण मिसळची प्रोसेस बघणार जे आहे ते छानपैकी असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी तापल्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जिरे मोहरी टाकलेले, त्यानंतर कढीपत्ता मनसोक्त घालायचा. कढीपत्ता टाकलेला. त्या बारक्या पातेल्यामध्ये काय करतोय आपण? नॉनव्हेजच आहे, ती रेग्युलर मिसळ. कढीपत्ता आणि मोहरी, जिरी मोहरी छान अशी तडतडते. आता हे आलं लसूण पेस्ट जे आहे ते टाकले जाते. मित्रांनो आता गेले 3-4 वर्ष इथं हे हॉटेल सुरू आहे आणि रविदादा स्वतः फोटोग्राफर आहेत. बरेच वर्ष फोटोग्राफीच्या व्यवसायात होते. आता त्यांनी त्या हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले आणि बरेच छान रेसिपी इथं करून देतात. आता कांदा आपण टाकतोय. मॅडम नमस्कार. मॅडम पण सोबत असतात. आता हे छोट्या पातेल्यात आलं लसूण पेस्ट टाकले. काय का टाकतोय? ओके. काळा मसाला टाकला यामध्ये कांद्याचा. हे जे आहे कांद्याची पेस्ट घातलेली की जो कांदा आपण फ्राय करून घेतो तेलामध्ये, त्याच्यामुळे त्या रशीची चव वाढते. ओके. आता ह्याच्यात आहे खोबऱ्याचा मसाला. ओके. आता खोबऱ्याचा मसाला ऍड करतोय आपण. मॅडम हे नॉनव्हेज मिसळ चालू करायचं कसं काय डोक्यामध्ये आलं? कल्पना कशी कुणाची होती? दोघांपैकी कुणाची होती? मिस्टरांची. ओके ओके. हा काय काय करतो सगळं घालतो, त्याबरोबर आम्ही प्रेम करतो. तर मित्रांनो आता हे मसाले जे आहेत ते ऍड केलेत सगळे. मसाले कुठले कुठले होते ते सुरुवातीला मी सांगितलंय त्यामध्ये. चिकन मिसळसाठी आता खोबऱ्याचा मसाला टाकलाय, ओला मसाला, आणि कांदा वगैरे भाजून मसाला तयार होतो. थोडीशी आता चटणी ऍड केलेली आहे.
मसाला मॅडम चांगला भाजलाय आता हा व्हेज मिसळचा. हो भाजतोय अजून ओके चांगला भाजला गेल्यावरती त्याची तर्री चांगली येते ना. ओके, मसाला जेवढा चांगला भाजेल तेवढा तर्री चांगली येणार. हा आणि तो मसाला. मालवणी मसाला ऍड केला. तर रवी दादा रिसर्च भरपूर करायला लागला असेल ना पहिल्यांदा. हो कारण काय ते नवीन चालू करायचं म्हणजे रिसर्च आणि ते टेस्ट वगैरे त्याला वेळ जातोच भरपूर. तर मसाला छान भाजलाय आता. तर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करायचं. तर 20 मिनिटाच्या आत तयार होतं. चिकन ऍड केलं मित्रांनो. आता हा सगळा मसाला त्याला एकजीव करून घेतला जाईल. तर व्हेज मिसळचे काय काय स्टेटस आता. मसाला छानपैकी भाजलाय आणि मसाल्याला छान असं तेल सुटलंय तुम्ही बघू शकता. आणि छान असा सुगंध आता येतोय सगळ्या मसाल्यांचा. रवी दादा स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून होती. फोटोग्राफी आणि स्वयंपाक दोन्ही पण. तर ह्याच्यामध्ये आपण मटकीचा स्टॉक टाकूया. मटकीचा स्टॉक टाकला. मटकीचा स्टॉक टाकलेला आहे. मॅडम तुम्ही फोटोग्राफी पण करत होता. जास्त काम कुठलं आवडते, स्वयंपाकाचं की फोटोग्राफीचं? सोपं कुठलं वाटते? दोन्ही सोपं आहे. दोन्ही सोपं आहे. सांगा हो. प्रामाणिकपणे सांगा. ते ऍड करू नका. नाही नाही बोला की, बोलता ऍड नाही करायचं, बोला. Add नका करू. हा, आवड कुठली जास्त गोष्ट सोपी आहे, फोटोग्राफी का स्वयंपाक? व्यवसाय म्हणून ना. व्यवसाय म्हणून फोटोग्राफी छान आहे. बर हो व्हरायटी आहे फोटोग्राफी मध्ये सुद्धा बरोबर. आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. तुम्हाला जास्त काय आवडतं? दोन्ही दोन्ही पण आवडते. ओके, इक्वली दोन्ही पण आवडते. मग कट बघू शकता तुम्ही, काय सुंदर कट आलाय. आता याला उकळी काढायला लागेल बरोबर ना. एक उकळी आली की आपली मिसळ तयार. तयार. आणि मन असं फ्रेश करून केलं की प्रत्येक डिश मस्त होते. बरोबर, त्यात मसाल्याचा काही संबंध नाही. मसाले प्रत्येक जण वापरतात. तेच मसाले असतात. आपण घालताना जे असं ते भावना ज्या आहेत भावनेची हे चांगलं व्हावं. हा हा, ते जास्त मॅटर करते. ओके, मीठ थोडं घालायचं. पण असं आमच्याकडे सुद्धा ओके, चवीपुरतं मीठ टाकलेलं. तर मित्रांनो आता टेक्स्चर बघू शकता तुम्ही, काय जबरदस्त झाले. सुक्क चिकन म्हणून खाऊ शकतो ना. आहे. पण याचा आता रस्सा वाढवून आपल्याला मिसळ करायची आहे. जणांचं पाणी सुटलं असेल तर ज्यांच्या तोंडाला पाणी सुटते त्यांनी मिरजेला या हॉटेलवरती. आता खरंच टेक्स्चर एकदम जबरदस्त झाले. वा, नॉनव्हेज मी खात नाही पण खायची इच्छा झाली. जरा उचलून दाखवा परत एकदा. एक नंबर. वा वा, लेग पीस लेग पीस. कोल्हापूरमध्ये हे छानपैकी मसाले तुम्ही भाजून घेतले स्वतः. वा वा वा, चिकन लेग पीस आलेलं आहे. आणि आता पुढची प्रोसेस आपण बघणार. दादा हे झाले भाजून व्यवस्थित, चिकन भाजून झाले. आता चिकन मध्ये पाणी ऍड करतोय आपण. 5-10 मिनिटातच तुम्ही सगळी रेसिपी आम्हाला दाखवली अगदी स्पीड मध्ये. आता हे चिकनचा रस्सा वगैरे तयार होतोय. ओके, आणि इकडं व्हेज. मित्रांनो इथली स्पेशली मिसळ जी आपल्याला दाखवायची ती नॉनव्हेज मला दाखवायची होती, कारण इतर तर कुठेही मिळणार नाहीये. आणि नॉनव्हेज मिसळ आता आपण बघतोय. जवळपास आता दादा पूर्ण झाले असेल ना. उकळी आणायची. थोडस आता व्हेज मिसळ मध्ये मीठ टाकलंय आणि सगळ्यात फायनल टच म्हणजे आता वरून कोथिंबीर. बरोबर, आता कोथिंबीर टाकले. मित्रांनो जसं दादा म्हटले की हाताने सगळे वस्तू मसाले टाकले जातात, त्यामुळं जी चव आहे ती हाताची उतरली जाते. बरोबर, लाल रंग आता खुलून येतोय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. कट छानपैकी कट येतोय. आता चिकनचे पीस आहेत ते फ्राय केले जातात, मिसळसाठी दिले जाणार. ओके, यामध्ये मित्रांनो तेल तापल्यानंतर त्यामध्ये मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता टाकलाय. त्याच्यात चटणी पण टाकली आणि स्टॉक मधून चिकनचे पीस काढले जातात. चिकन लवर्स असतील त्यांना नक्कीच ही चिकन मिसळ आवडणार आहे.
आणि हे पीस आता तुम्ही समोर बघू शकता सगळे काढून घेतलेत आणि हे फ्राय केले जातील आता. क्लोजअप तुम्हाला दाखवतोय अगदी जबरदस्त असा कलर आता आलाय. आधी छानपैकी शिजलेले आहेत चिकनचे पीस. आता थोडीशी कोथिंबीर आता या चिकन फ्राय वरती टाकली जाते. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छानपैकी चिकन फ्राय करून घेतले. तर मित्रांनो आता सगळं तयारी झालेली आहे सगळी. इकडं व्हेज रस्सा जो आहे पातळ भाजी आपण म्हणू ती तयार आहे. इथं चिकनचा जे स्टॉक आहे तो देखील तयार आहे आणि चिकन फ्राय देखील तयार आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. या हॉटेलमध्ये मित्रांनो बसण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था आहे आणि इथे बघू शकता इथं या बाजूला टेबल लावलेले आहेत. तसंच आतमध्ये सुद्धा खूप मोठी जागा आहे. इकडे बघू शकता इथं पण एक छान अशी बसण्याची व्यवस्था आहे आणि इकडे एक 4-5 टेबल आहेत आणि शिवाय इकडं त्या बाजूला पाठीमागे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं तिथं आपल्याला भारतीय व्यवस्थापन बैठक व्यवस्थापन करायचे. त्यांच्या नावाने हॉटेल चालू केले ते म्हणजे रविदासांचे वडील बापूजी तर त्यांच्याच नावाने हे हॉटेल सुरू केले. तर आता मित्रांनो सुरुवातीला व्हेज आपण बघतोय मिसळ कशी भरली जाते प्लेट. ही मटकी जी आहे ती आता घेतलेली आहे. त्यानंतर येईल फरसाणा, पापडी आहे ना, पापडी आहे, थोडासा कांदा, त्यानंतर आता थोडीशी शेव आलेली आहे. वा तर मित्रांनो कट तुम्ही चेक करू शकता. मिसळा काय सुंदर कट आलाय. वा तर हा कट सुरुवातीला घेतलाय असं उचला परत जरा. वा तर मित्रांनो ही कोल्हापुरी भाषेत पातळ भाजी जी आहे त्याला आपण इकडे सांबार म्हणू शकतो. तर ती तयार आहे आणि व्हेज साठी आपण हा आता थोडासा कट आणि सांबार घेतलेला आहे. बुंदी घेतलेली आहे. थोडासा कांदा शेवटी येतो तो म्हणजे पाव. वा. हे थाळीसोबत ताक दिले जाते. थाळीसोबत मित्रांनो कांदा लिंबू आणि मिसळसाठी फरसाणा पापडी शेव दिलेली आहे. तिथं कट दिलेला आहे खारी बुंदी दही आहे आणि या मिसळवरती जो सांबार आहे ते आता ओतलं जाते. वा. मित्रांनो आता हे जवळपास प्लेट तयार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेट काय आहे मिसळचा? 70 रुपये. तर मित्रांनो ही मिसळची थाळी जी समोर बघताय ही 70 रुपयाला आहे. वा मिसळ म्हटली की मटकी आलीच. बर तर नॉनव्हेज मिसळ सुद्धा सुरुवातीला मटकी घेतली. थोडासा फरसाणा त्यानंतर पापडी येणार आहे. वा थोडासा थोडासा कांदा. ओके. तर मित्रांनो हे चिकनचा जो त्यांचा रस्सा तयार आहे आणि आता आपण तो प्लेट मध्ये घेतोय. ओके. वा हा चिकनचा मित्रांनो रस्सा मस्तपैकी. आता चिकनच्या रस्स्यानंतर मित्रांनो बारीक शेव आलेले चिकन आहे ते आता घेतलं जाते. वा. मित्रांनो चिकन फ्राय मगाशी केलेलं होतं ते आता या थाळीला चिकन मिसळला दिलं जाते. वा तर चिकनचे 2 पीस केलेले आहेत. रस्सा वाटीमध्ये दिला जाईल आता. कट वगैरे बघू शकता मित्रांनो काय छान असा कट आलाय आणि जबरदस्त असं हे चिकन मिसळ आता आपण बघतोय समोर. दही वाटी आहे, बुंदी वाटी आलेली आहे, कांदा आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थाळीला ह्या पाव दिला जातो. 6 पदार्थ आले मित्रांनो आता या प्लेटला आता छान असं ताक दिलं जातं. मित्रांनो जवळजवळ 7 प्रकारच्या मिसळी मिळतात इथं. तर त्यापैकी ही आता 2 बघितल्या आपण व्हेज मिसळ कोल्हापुरी आणि आता ही आपण चिकन मिसळ बघितली. तर मित्रांनो चिकन मिसळ जी आहे ती समोर आपण बघतोय आणि दादा रेट कसं सांगायचं? बरं 125 रुपये.
मित्रांनो जी चिकन थाळी समोर बघतोय आपण, चिकन मिसळ जी बघतोय त्याचा रेट आहे 125 रुपये. मित्रांनो चिकन लवर जे असतील आणि ज्यांना चिकन मिसळ टेस्ट करायची असेल त्यांनी अवश्य या. समोर बघू शकता फ्राय केलेलं चिकन आहे आणि खाली मिसळला जे पदार्थ दिले जातात ते सगळे रस्सा वाटी, खारी बुंदी, दही, कांदा आणि लिंबू आणि ब्रेड दिलाय सोबत ताक पण आहे. तर मित्रांनो ही जर थाळी आपल्याला टेस्ट करायची असेल तर बापूजी मिसळ मिरजेला यायचं आणि दिलेल्या पत्त्यावरती या आणि हे मिसळ जी आहे ती टेस्ट करा. तर मित्रांनो रविदादांनी आपल्याला सकाळपासून खूप छान पद्धतीनं ही चिकन मिसळ आणि व्हेज मिसळ दाखवली. तर खरंच आभार दादा तुमचे. बनवण्यावाले कोण आहे? नो चिकन मिसळची थाळी बघतोय त्यावर कांदा लिंबू दही आणि खारी बुंदी दिलेली आहे. तसंच रस्सा आहे, 2 चिकनचे पीस आणि बाकी मिसळच्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत खाली. 2 पाव आणि ताक दिलेलं आहे आणि ह्या मित्रांनो मिसळचा जो रेट आहे तो 125 रुपये आहे. नाव विचारा तुझं. ओके. सांग तुझं. कृष्णा भंडारकर. बर कधीपासून येतोय तिथं? येतो मी कधी कधी असं येतो पण बरं. चांगलंच आहे. मिसळ पण चांगली आहे. बर टेस्ट खूप चांगली आहे, आवडली मला. बर नाही असू दे. मी काय problem. हा बोल नाव सांग तुझं. बरं मी श्रीनिवास राजपूत. मी इथं मिसळ खायला पहिल्यांदाच आलोय. मित्राच्या रेकमेंडेशन फ्रेंडच्या रेकमेंडेशन आलोय. बर आता मी खूप जागेची मिसळ खाल्लोय ओके पण ह्या रेट प्रमाणे ही मिसळ मला खूप आवडली आवडली. आणि ह्यामध्ये सगळं जे आहे ना ताटामध्ये ते खूप मला असं रेट साठी खूप डिफायनिंग वाटलं. ताक Okay. वगैरे झालं दही वगैरे झालं हम्म, तर मी तर परत तर येईन. ओके आता नॉनव्हेज वाले पण मिसळ ऑर्डर केलं बघूयात नवीन कॉन्सेप्ट वाटतंय कसे वाटतं बघू. ओके काका नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. महेश हलपनावर बर राहणार कुठले? राहणार मिरज आहे. मिरजेतच राहत आहे. बर इथं कधीपासून येत आहे आणि काय ट्राय करताय जरा सांगा. मी केव्हा? बऱ्याच वर्षापासून इथे येतोय. माझा मित्र सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला आम्ही जेवण वगैरे इथं करतोय. बर. आणि पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आज ही नॉनव्हेज मिसळ ती खाल्ली. बर. तिचा रस्त्याची चवच वेगळी आहे. बर सगळ्यात महत्वाची गोष्ट. बर. व्हेज मिसळ वेगळी आणि नॉनव्हेज मिसळ ही फरक काय आहे माहिती काय? त्यामध्ये रश्श्यामध्ये फरक आहे आणि बर. एकदम बेस्ट केलेला आहे आणि फार आवडलं. बर. खाल्ल्यानंतर बेस्ट वाटतं. मोरेश्वर जाधव तांदळे. बर. मिरज मध्ये राहतो मी. बर. 15 दिवसा पाठीमागे मी मिसळ खाल्लेली. बर. पण आज मी नॉनव्हेजची मिसळ काय आहे हा. नेमकं नॉनव्हेज विषय काय आहे हा. हे बघायसाठी मी आज खास आलेलो आहे. बर. तर मला खूप टेस्ट आवडलेली. तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण सांगलीमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये बऱ्याच मिसळचे स्टॉल कव्हर केले पण कुठेही चिकन मिसळ आपल्याला मिळालेली नव्हती. पण आज मिरजेमध्ये आपल्याला चिकन मिसळ ट्राय करायचा योग आलाय. तर मित्रांनो चिकन थाळीचा रेट आहे 125 रुपये. तर आता आपण ही व्हेज थाळी जी आहे ती ट्राय करणार आहोत. तर मित्रांनो समोर बघू शकताय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पापडी शेव खारी बुंदी वगैरे दिलेली आहे. तसंच कांदा आणि कोथिंबीर टाकले त्याच्यावर त्यांनी रस्सा दिलेला आहे. त्यासोबत हा जबरदस्त कट असलेला व्हेज रस्सा पण दिलेला आहे बघू शकता तुम्ही. त्यासोबत दही कांदा लिंबू आणि हा पाव दिलेला आहे. हा पाव दिला जातो आणि सोबत हा आपला हवा तेवढा तुम्ही सांबार घेऊ शकता आणि कट चेक करा तुम्ही याचा पण. मिसळ म्हटले की मित्रांनो कट पाहिजेच नाहीतर मिसळ खाण्याला अर्थ नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून कळवा. जबरदस्त. तर मिसळात आपण मित्रांनो टेस्ट करून बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण रिच्युअल्स प्रमाणे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लिंबू पिळून घेऊया. त्यानंतर हा थोडासा कांदा टाकलेला आहे आणि हा तुम्ही सांबार जे बघताय कोल्हापूरकरांच्या भाषेत पातळ भाजी आपण घेतोय. आणि मित्रांनो भाऊ बाहेर जो आहे तो पाऊस चालू आहे. मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि या गरमागरम मिसळचा आस्वाद त्या पावसामध्ये अजून द्विगुणित होतोय. तर गरमागरम मिसळ खायची असेल तर मित्रांनो इथं या. व्हेज बरोबर नॉनव्हेज मिसळ पण मिळणार आहे
आणि ह्या सांबारमुळं एक झणझणीतपणा सुद्धा येतोय. पुन्हा एकदा टेस्ट करून बघूयात. जबरदस्त मित्रांनो. आता पाव जे आहे समोर तो पाव बघू शकता, अगदी स्पंजी असा पाव आहे. हा पाव जो आहे त्याच्या सोबत आपण आता मिसळ टेस्ट करणार आहोत. आता हा एक घास आपण पावासोबत टेस्ट करून बघूयात. ऍक्च्युली सगळेजण तुम्ही इथं पाहिजे होता टेस्ट करायला, पण काय हरकत नाही. मिरजेला आला की या इथं पत्त्यावरती. मित्रांनो पाव सुद्धा अगदी सॉफ्ट आहे, अतिशय सॉफ्ट असा पाव आहे हा. त्यामुळं हा रस्स्यामध्ये जर आपण बुडवला तर त्याचा सगळा मसाला आणि कट तो ऍब्झॉर्ब करतोय. रस्स्यासोबत आपण पाव टेस्ट करून बघूया. वा, तरी जादू आहे ती मित्रांनो या रस्स्यामध्येच आहे. त्यामुळं छान असा फ्लेवर ऍड होतोय प्रत्येक घासाला. मिसळ आहे ही अतिशय जबरदस्त झाली आहे. जेव्हा कधी जेव्हा कधी तुम्ही मिरजेला याल तेव्हा दिलेल्या पत्त्यावरती या आणि ही झणझणीत मिसळ टेस्ट करायला विसरू नका. तसंच इथली नॉनव्हेज मिसळ जी आहे ती पण फेमस आहे, ती पण टेस्ट करा. मग चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आताचा जो व्हिडिओ आहे तो कसा झाला आहे कळवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती बरेच मिसळचे व्हिडिओ पण आहेत, तर ते देखील चेक करा. इतरही व्हिडिओ चेक करा. सांगलीची, मिरजेची, कोल्हापूरची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला जवळजवळ सांगलीच्या प्लेलिस्ट मध्ये 150च्या वरती व्हिडिओ आहेत. तर सांगलीत कुठं काय मिळतं ते बघायला मिळेल. कोल्हापुरात पण तशीच मिसळची एक प्लेलिस्ट आहे, तर ती पण चेक करा. आणि ही वेळ आहे थंडगार. आता हे ताक टेस्ट करतो. अतिशय जबरदस्त घरगुती जसं ताक असतं, आंबट गोड, अगदी जबरदस्त आहे ताक. सगळ्यात पहिल्यांदा तर रस्सा जबरदस्त आहे, झणझणीत आहे. कसं वाटले? खरंच मस्त आहे. टेस्ट करून जाणार. मस्त तेव्हा वाटलं. ते टेस्ट करून जाणार होते, पण संपूर्णच जायला म्हणाले आता. तर मी खूप छान पद्धतीनं मिसळची रेसिपी पण दाखवली आणि काहीतरी एक वेगळी टेस्ट सगळ्यांना बघायला मिळाली. त्यामुळं माझ्यातर्फे, माझ्या चॅनलच्या सबस्क्रायबर तर्फे तुमचे खरंच आभार. आणि पत्ता दाखवलाय, फोन नंबर पण ऍड करतोय, तर त्या फोन नंबर वरती सगळे येऊन मिसळ नक्की टेस्ट करून जातील. मॅडम जरा फोन नंबर एकदा सांगा. आमचा मिसळ हाऊसचा पत्ता आहे शिवाजी रोड मिरज, तांबोळी हॉस्पिटलच्या समोर. आणि मोबाईल नंबर आहे 9326157891. तुम्ही एकदा येऊन आमची मिसळ चव बघूनच जावा. आणि नॉनव्हेज व्हेज आमचं स्पेशलिटी आहे आमच्याकडे, त्याची पण तुम्ही चव चाखायला या. मित्रांनो भेटूया तशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, सुंदर लोकांसोबत, सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. आज मिरजेला यायचं आणि दिलेल्या पत्त्यावरती या आणि हे मिसळ जी आहे ती टेस्ट करा.